न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा, सत्य, वेगवान, विश्वासार्ह मराठी बातम्या. पाचवड ते खेड या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून जावली तालुक्यातील कुडाळ ते पाचवड मार्गावर वाहतूक पोलिसांच्या कारभाराबाबत वाहनधारक व स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करत असले तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करून सर्व कागदपत्रे व्यवस्थित असलेल्या वाहनधारकांना अडवून त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे. वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार सरताळे परिसरातील तीव्र वळणावर काही वाहतूक पोलीस कर्मचारी दुचाकी आडोशाला उभी करून वाहनांची तपासणी करत असून ड्युटीच्या नावाखाली वसुली केली जात असल्याची चर्चा सुरू आहे. तपासणी दरम्यान वाहनधारकांकडून 200, 400 ते 500 रुपये घेतले जात असल्याचे आरोप काही वाहनधारकांनी केले आहेत. सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी पाचवड व कुडाळ येथे शेतीसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी सतत प्रवास करत आहेत. मात्र अशा वाहनधारकांनाही थांबवून कागदपत्र तपासणीच्या नावाखाली वेळकाढूपणा व आर्थिक त्रास दिला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. याउलट ओव्हरलोड वाहने, भंगार व्यावसायिकांच्या गाड्या तसेच परमिट नसलेल्या वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. काही वाहनांना ओळखीच्या आधारे मोकळे सोडले जात असल्याचीही चर्चा परिसरात रंगली आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या धोकादायक वळणावर अशा प्रकारे वाहने अडवून तपासणी करणे योग्य आहे का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे रस्ता ओलांडत असल्याचे काही व्हिडिओ समोर आल्याचेही वाहनधारकांनी सांगितले. वाहनधारकांकडून नियमभंग झाल्यास तातडीने कारवाई केली जाते, मात्र वाहतूक पोलिसांकडून होत असलेल्या कथित निष्काळजीपणा व गैरप्रकारांवर वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस अधीक्षकांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे. न्यूज मराठी लाईव्हसाठी प्रसन्न पवार, कुडाळ, जावली.